तर मी असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो प्रत्येक स्त्रीच्या मनातला आहे. प्रत्येक स्त्री हे करत असते, पण ते असं दाखवू शकत नाही कोणाला की फ्युचरमध्ये जाऊन युगा हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला समजेल. तर मी हा एक बास्केट तयार केलंय जे युगाला फ्युचरमध्ये तिच्या छोट्या छोट्या लहानपणीच्या ज्या वस्तू आहेत त्या बघायला मिळतील. पहिले म्हणजे हा खुळखुळा, युगासाठी फर्स्ट गिफ्ट हे आणलेलं, तर त्यामुळे मी ते जपून ठेवणार आहे. हे जाम क्यूट आहे पण ह्याचा उपयोगच झाला नाहीये. हा एक छोटूसा खुळखुळा आहे, मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला. हा खुळखुळा संकल्पचा आहे, जुना आहे एकदम. खूप खेळली ती त्यासोबत. छोट्या छोट्या मुवमेंट ह्या बाळासोबत आपण शेअर करत असतो, पण त्या मेमरीज कधी बनतात हे आपल्याला कळत देखील नाही. हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारे स्वागत आहे. तर मी असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो प्रत्येक स्त्रीच्या मनातला आहे आणि प्रत्येक स्त्री हे करत असते, पण ते असं दाखवू शकत नाही कोणाला किंवा काही ऑप्शन नसतो त्यामुळे. पण माझ्याकडे ऑप्शन आहे, माझ्याकडे हा प्लॅटफॉर्म ओपन आहे, त्यामुळे मी ही जी गोष्ट आहे ती आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही फ्युचरमध्ये जाऊन युगा हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला समजेल आणि जे मी दाखवणार आहे ते सुद्धा तिला व्यवस्थित बघायला मिळेल. तर मला एक म्हणायचं आहे की आपण छोट्या छोट्या मुवमेंट बाळासोबत आपल्या शेअर करत असतो, पण मेमरीज कधी बनतात हे आपल्याला कळत देखील नाही. तर त्या मेमरी बनूनच राहतात. तर तीच मेमरी मी तयार करण्यासाठी इन फ्युचर युगासाठी तर मी हा एक बास्केट तयार केलंय जे युगाला फ्युचरमध्ये तिच्या छोट्या छोट्या लहानपणीच्या ज्या वस्तू आहेत त्या बघायला मिळतील त्यासाठी. तर ह्याच्यात मी काय काय ठेवलंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि युगा इथे येणार आहे, थोडीशी मध्ये मध्ये करू शकते, तर प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर चला, मी ह्या ब्लॉगमध्ये हा बॉक्स मी तुमच्यासोबत शेअर करते. पहिले म्हणजे हा खुळखुळा. युगासाठी ही मेमरी का असणार आहे मी सांगते. जेव्हा युगा जन्मली तेव्हा मिलिंद आजोबांनी, म्हणजे आईंचा भाऊ, तर संकल्पचा मामा, तर त्यांनी युगासाठी फर्स्ट गिफ्ट हे आणलेलं. तर हे मी माझ्यात पण खूप जवळचं आहे, तर त्यामुळे मी ते जपून ठेवणार आहे. सेकंड म्हणजे हे हे काय आहे हे तुम्हाला माहिती असेल. युगा साईडला खुळखुळा घेऊन बसले, आता तो तिला दिसलाय तर पर्याय नाहीये, आवाज थोडासा ऐकायला लागेल तुम्हाला. हे आहे जे लहान मुलं चोखतात ते. युगाने हे व्यवस्थित वापरलंय. जेव्हा युगा रडायची तेव्हा मला ना पहिले 3 महिने तिने खूप त्रास दिला त्या बाबतीत. खूप रडायची, संध्याकाळ झाली सकाळ झाली तिचं रडणं खूप असायचं. तर हे आहे, मी आता युगा साईडला बसले त्यामुळे मी तिच्याकडे आता देते ते, कारण जाम मला त्रास देते ती. तर हे मी सांगते तुम्हाला ह्याची मेमरी की युगा लहानपणी जेव्हा 3-4 महिने होईपर्यंत खूप रडायची, तर तिला मला शांत करण्यासाठी काही ना काहीतरी द्यावंच लागायचं. तर हे तिला चोखायला दिलं की ती अगदी गप्प बसायची आणि कुठेही बाहेर वगैरे गेलो तरी ती तेव्हा त्रास द्यायची नाही, हे तोंडात दिलं तर. पण मला त्याचा खरंच फायदा झाला आहे, ते खूप उपयोगाला आलं आहे आणि तिच्या मेमरीसाठी म्हणून मी ते ठेवून देणार आहे. तर आता वळूयात नेक्स्ट वस्तूकडे. हां, हा एक छोटूसा खुळखुळा आहे, मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेला. हा खुळखुळा संकल्पचा आहे, जुना आहे एकदम. तर तो तिला खूप उपयोगाला आलाय, खूप खेळली ती त्यासोबत. आता ह्याच्यासोबत एवढ्या मेमरी नाही झाल्यात, पण आहे, संकल्पचा आहे त्यामुळे जास्त मेमोरेबल आहे. आता नेक्स्ट वस्तूकडे वळूयात. हा क्यूट असा फ्रॉक आहे. हा ॲक्च्युली एकदाच घातलाय, त्यानंतर घातलाच नाही आणि त्यावर फोटो बिटो पण मी काढले नव्हते. पण हा कस्तुरीचा आहे. तर माझ्याकडे आता एवढे फ्रॉक झालेले ना, त्यापैकी कुठला मी फ्रॉक ठेवून द्यायचा, म्हणजे अशा ह्याच्यामध्ये आठवण म्हणून ठेवून द्यायचा हेच मला कळत नव्हतं. बाकी छोट्या छोट्या आपल्या वस्तू पण होत्या त्या पण मी ठेवल्या नाही, सगळ्या देऊन टाकल्या. आणि तिची एक गोधडी, 2 गोधड्या मी करून ठेवलेल्या. जर कधी मी पुढे जाऊन व्हिडिओ केलं ना तर मी सांगेल तिच्यात जे जुने कपडे, लंगोट आणि ह्या गोष्टी होत्या ना सगळ्या, त्याची मी सरळ गोधडी करून टाकली आहेत. 2 गोधड्या केल्यात, तर खूप छान झाल्यात त्या गोधड्या. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. मला वाटतं मी दाखवलंय की नाही मला आठवत नाहीये, पण आता परत जर कधी केले ना व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. हे हे खूप उपयोगाला आलंय मला. हे असं टॉवेलसारखं आहे, जर कुठे आम्ही बाहेर गेलो तर ह्याचा उपयोग खूप चांगला व्हायचा. तिला ऊन वगैरे लागलं किंवा असं हॉस्पिटलला न्यायचं तर ह्याच्यात मी गुंडाळून न्यायची पूर्ण. दुपट्यात वगैरे तर असायचीच, पण जेव्हा 4 व्हीलरमधून कसं AC चा वारा वगैरे लागला तर ह्याचा उपयोग खूप छान व्हायचा.
त्यामुळे तिला कधीच वारं म्हणजे असं गारटली नाही आहे ती कधी. तर मी घरी वगैरे जायची ना माहेरी, तेव्हा ह्याचा उपयोग मी खूप छान केला आहे. ह्याचं ना 2 पेअर आलेले, मी दुसरा पण दाखवते. हे पण असं बॉक्समध्ये ठेवलं आहे मी. हे जाम क्यूट आहे, पण ह्याचा उपयोगच झाला नाही आहे. हे मस्त आहे. ह्याला असं लावायला पण होतं. सेम दुपट्यासारखं आहे आणि याला शेपूट वगैरे होती, पाय आहेत, शेपूट आहे. तर ह्याचा कधी माझा उपयोगच झाला नाही. मी काढलंच नाही, कारण ह्याचाच उपयोग मला खूप छान आहे. पटकन उचलून न्यायचं असलं की मला हे बरं पडायचं. तर हे 2 हे पेअरमध्ये आलेलं कॉम्बोमध्ये होतं. तर ह्याचा उपयोग नाही झाला. त्याचाच केला मी जास्त करून. पण हे मी आठवण म्हणून ठेवून दिले. आणि त्यासोबत हे 2 खूप क्यूट सॉक्स आलेले, पण ती बारीक असल्यामुळे मी हे घातलेच नाही तिला. कारण तिचे पाय पण छोटूसे आहेत, त्यामुळे हे अगदीच गॉडी वाटतं तिला. पण हे आठवण म्हणून मी ठेवून देणार आहे. तिला इन फ्युचर बघायला जेव्हा वाटेल तेव्हा हे खूप छान क्यूट वाटेल एकदम. हा एक सगळ्यात क्यूट फ्रॉक आहे. हा मला जाम आवडायचा. तिने घातला ना क्यूटच दिसायची. त्यामुळे मी हा जास्त माझ्या मेमरीसाठी हा ठेवून देते. तर इन फ्युचर तिला पण बघायला भेटेलच. क्यूट आहे, जामच क्यूट आहे. मला खूपच आवडायचा हा. अगदी 5-6 महिन्याची होती तेव्हा बसायचा हा तिला. ह्याचा एक खूप उपयोग झाला. जर कोण घेणार म्हणजे 5-6 महिन्याचं बाळ आहे किंवा मला वाटतं फळं वगैरे एक वर्षाचं व्हायला लागलं की 9-10 महिन्याचं झालं ना की ह्याचा खूप उपयोग झाला आहे मला. तर ह्याच्यात फळं घालायची, ह्याचं ओपन होतं आणि ह्याच्यात फळं घालायची कट करून आणि बाळाला ज्यूस त्याचा ओढून घ्यायला खूप चांगला उपयोग आहे. तर युगाने हे खूप वापरलं आहे. मी 2 आणलेले ह्यातले. एक घासायला असायचं, एक आम्ही वापरायचो असं वालं होतं. तर हे सगळ्यात पहिलं होतं म्हणून मी याची मेमरी म्हणून ठेवून देते. हे लहानपणापासून जेव्हापासून ती जन्मली ना तेव्हापासून हा बदक तिच्यासोबत आहे. आणि हा जेव्हा ती चावायला लागलेली ना, दात यायला सुरुवात झालेली, तेव्हा ह्याला खूप खायची. हे मान अक्षरशः तिच्या तोंडात असायचे आणि त्याला चघळून चघळून खायची. आता मस्त बघते. आई काय दाखवते. तर हे तिचं खूप जवळचं आहे. म्हणजे मला वाटतं माझ्याकडे व्हिडिओ वगैरे असेल तर माहीत नाही, बघायला लागतील. तर हे तिच्या नेहमी तोंडात असायचं. म्हणजे अगदी 9-10 महिन्याची होईपर्यंत हे तिने वापरलंय. पण नंतर खूप कंटाळली, कारण हेच जास्त तिच्या हातात असायचं म्हणून. हे आहेत वाळे. चांदीचे वगैरे नाही आहेत, हे खूप साधे आहेत. पण हे तिच्या साईजचे होते आणि बाकी चांदीचं वगैरे होतं ते आम्ही मोडलं आणि त्याच्यात चांगली वस्तू बनवली. त्यामुळे मग हे जे साधं होतं त्यामुळे मग मी हे ठेवून दिलं. आईंना म्हटलं नको हे टाकून द्यायला. हे मला तरी ॲटलिस्ट मेमरी म्हणून मी ठेवून देते. तर हे ठेवून देते मी आता त्याच बॉक्समध्ये. आणि हे दाखवते हां. मला ना फ्रॉक ॲक्च्युली खरंच सांगू तुम्हाला, फ्रॉक मला कुठले कुठले ठेवू आणि कुठले कुठले नाही असं झालेलं आहे. एवढे छान छान फ्रॉक होते ना, पण ते काय सगळे मी ठेवून करू, म्हणून मग मी ते देऊन टाकले त्यांना. तर हा एक जाम क्यूट, जेव्हा तिचं बारसं होतं पहिलं तेव्हा मिलिंद मामा आणि मंजू मामींनी मिळून हा तिला फ्रॉक घेतलेला. तर हा जाम क्यूट आहे आणि तो मी एकदा दोनदाच घातला. एकदा शूटला वापरलेला आणि आय थिंक अगदी थोड्या वेळ घातलेला, त्यामुळे त्याचे फोटो पण नाही आहेत त्याच्यावर. शूटवाले असतील तर मी इथे लावते फोटो पाहिजे तर. पण काय करणार, एवढे चांगले फ्रॉक आहेत, कुठे टाकूनच द्यायची इच्छा नाही होत, काय करू. ते ही बारशाचं पहिलं गिफ्ट आहे तिचं, त्यामुळे हे मी ठेवून देते. बऱ्यापैकी झाल्यात वस्तू, मी जास्त काही ठेवल्या नव्हत्या, पण ठेवता येईल तेवढ्या ठेवल्या मी. तर हे ना युगाला आता कळायला लागलेलं ना, त्यामुळे मी एका मला वाटतं ब्लॉगमध्ये शेअर केलं असेल कुठल्या तरी, तिला मी पेंटिंग शिकवायचं म्हणून मी काय केलेलं, हे असं कलर केलेलं, बीटचा कलर असतो ना तो काढलेला आणि तिला जस्ट हाताने असं कलर लावायला शिकवलेलं. तर हे तिने असं रंगवून ठेवलेलं. मला क्यूट, तिची मेमरी म्हणून मी हे ठेवून देते. हे काय झालं ॲक्च्युली, कट काय झालं मी सांगते. ते ॲक्च्युली आई ते भिरभिरी करतात ना, भिंगरी वाऱ्यावर फिरते, त्याच्यासाठी ते कट करायला घेतलेलं. आईंना माहिती नव्हतं मी ते ठेवून देणार आहे. तर आईंनी तेव्हा ते कापलेलं आणि मी बघितलं तेव्हा आईंना म्हटलं, आई मला फक्त हे तिची मेमरी म्हणून ठेवायचं आहे. तर आईने ते तसंच कट केलेलं ते ठेवून दिलं आणि दुसऱ्याची बनवून दिली तिला. तर त्यामागची अशी स्टोरी आहे. असा हा माझा व्हिडिओ होता, मेमोरेबल व्हिडिओ होता. तुम्ही सुद्धा सांगा मला कमेंटमध्ये, तुम्ही असं काही तुमच्या बाळासाठी ठेवलं आहे का, किंवा अशा कुठल्या गोष्टी ठेवल्यात का, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आठवणीने करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.
युगाला पण भेटून जा कारण युगा साईडचं सगळं हँडल करत होती. हे बघा युगा. हा बाय कर. बाय बाय. तुम्हाला कशा वाटलं व्हिडिओ म्हणा. टाटा कर. टाटा कर त्यांना. टाटा. व्हेरी गुड. टाटा.